सिडकोत पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम संपन्न। मागील काही दिवसांपासून नाशिक पोलीस प्रशासनाच्या वतीनं शहरात पोलीस आयुक्त आपल्या दारी तसेच नागरिकांसोबत संवाद उपक्रम सुरू आहे। नुकताच सिडकोतील पवननगर पोलीस चौकी या ठिकाणी पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम पार पडला। या उपक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। या उपक्रमादरम्यान नागरिकांनी टवाळखोर महिलांची छेडछाड, ट्रॅफिक अशा अनेक समस्या आयुक्तांसमोर मांडल्या। त्यावर पोलीस आयुक्त यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले। लवकरात लवकर समस्या मार्गी लावणार असल्याचं पोलीस आयुक्त कर्णिक यांनी सांगितलंय। स्वागत आहे। आतापर्यंत तुमची आमचा संबंध आलेला नाही। इथं आमचे सिडको परिसरातले नागरिक, कार्यकर्ते बसलेले। आमचं मार्केट हे 200 लोकांचं कुटुंब आहे। त्या ठिकाणी 400 लोक दिवसभरात उपजीविका करतात, परंतु ह्या मार्केटला कुठलंही सुलभ शौचालय नाही। खाण्याची वस्तू आम्ही सिडको परिसरात विकतो। आपल्या भाऊ बहिणी येतात, वस्तू घेऊन जातात। ॲक्सेस सकाळी बघितल्यानंतर त्या वट्ट्यावर लोकांनी संडास केली, लघवी केलेली अशी पुरावे मी तुम्हाला दाखवू शकतो। आता काही गोष्टी लोकांनी तुमच्या अधिकारात असणाऱ्या सुद्धा गोष्टी सांगितल्या। तुम्ही या नाशिक शहराचे पालक म्हणून त्यांनी सांगितलं। माझा एकच प्रश्न असा आहे, म्हणजे आमच्या सर्वांची जी भावना आहे, पालक आम्ही सगळे, आमची मुलं कॉलेज जातात, पण 18 ते 20 वर्षाचा जो वयोगट आहे सर, त्याच्याबद्दल अत्यंत गांभीर्याने बघितलेलं गेलं पाहिजे। कारण आता ज्या क्लासेस वगैरे आहेत, पोलीस कर्मचारी आपले काही खूप आहे का प्रत्येक क्लासवर जातील असं काही नाही। प्रत्येक क्लासवाल्यांनी एक CCTV लावायचा कॅमेरा, जेणेकरून त्या प्रिमायसेसमध्ये कोण लोक येतात, कोण जातात ते माहिती ठरवून। सिडको कॉलेज आहे आपलं MFPचं, त्या कॉलेजमध्ये सर हा जो एवढा परिसर आहे सर, सावतानगर ते उत्तमनगर, इथं 60% लोकवस्ती राहते सिडकोच्या एकूण लोकसंख्येपैकी। इथं 8,000 रुपये महिना कमवणारे माणसं आहेत, 2 लाख रुपये महिना कमवणारे माणसं। आज तुम्ही आले म्हणून एवढी सुशोभित करण्यात आली, नाही तर ही पोलीस चौकी सुशोभित पण नव्हती। कोणी अधिकारी 24 तास नाही म्हणत, आम्ही पण आठवड्यातून 2 वेळेस तरी इथं हजर राहावं। कारण आज पवननगर भाजी मार्केट या ठिकाणी पेटे शाळेजवळ पण एक पोलीस चौकी आहे, तिथेही एक ट्रॅफिक हवालदाराची नेमणूक करण्यात यावी। कारण शाळा ज्या सुटतात, त्या शाळा सुटल्यानंतर तिथं खूप ट्रॅफिक पण जाम होती। जिथं भाजी मार्केट आहे त्याच्यामुळे त्या मुलांना आतापर्यंत तिथं 6 ते 7 अपघात झाले आणि 10 ते 12 मुलं तिथं अपघाती निधन झालेले त्यांचं। त्या गोष्टीची आपण सूचना तुम्हाला करतो। आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा जो नवीन सरकारचा 100 दिवसाचा जो उपक्रम आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे 7 कलमी कार्यक्रम सर्व विभागांना दिलेला आहे, त्याच्यामध्ये प्रशासनाने नागरिकांच्या दारी जाऊन, नागरिकांच्या परिसरात जाऊन त्यांच्याशी संवाद साधावा। तर ह्या सदराखाली CP आपल्या दारी, पोलीस आपल्या दारी या आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याचा आज अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत या चौकीला मी पोलीस आयुक्त नाशिक भेट दिली। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व नागरिकांनी दिलेला आहे। अनेक नागरिक या ठिकाणी भेटलेले आहेत। बऱ्याच सूचना आणि बरेच अभिप्राय आणि बऱ्याच तक्रारी सर्व नागरिकांनी केलेल्या आहेत। त्यात ट्रॅफिकपासून ते गुन्हेगारीपर्यंत आणि छेडछाडपासून ते शाळा, कॉलेजेस, क्लासेस याच्यामध्ये जी 18 ते 20 वयोगटातील मुलं आहेत त्यांच्या संदर्भातील बऱ्याच सूचना आणि काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। तर या सर्व सूचना, तक्रारी, अभिप्राय हे आम्ही नोंद केलेले आहेत। नागरिकांचे खूप धन्यवाद आहेत आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आणि त्यांचे जे काही अभिप्राय आहेत त्याप्रमाणे आम्ही आमचे पोलिसिंगचा जो रिस्पॉन्स आहे तो ठरवून त्यांना योग्य प्रतिसाद देऊ। या कार्यक्रमाला अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।